नमस्कार. मी प्रशांत तेलवेकर. मत्स्य व्यवसायातील संधी या विषयावर आपल्यासमोर इथे माहिती देण्यासाठी आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या अंतर्गत आमचे मत्स्य विज्ञान महाविद्यालय हे कॉलेज सेमिनरी हिल्स इथे आहे. तर या विषयाला सुरुवात करताना म्हणजे मत्स्य व्यवसाय हा एक जनरल टॉपिक आहे, पण याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे व्यवसाय शेतकऱ्यांसाठी किंवा मत्स्य कास्तकारासाठी उपलब्ध आहेत. त्याच्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे जलाशयातील मत्स्य व्यवसाय. तर जलाशयांचा हा म्हणजे पारंपरिक पद्धतीने आणि आजकाल याच्यामध्ये काही शास्त्रीय पद्धतीचा सुद्धा उपयोग केला जातो. तर हा पारंपरिक रित्या आपल्याकडे करण्यात येत असलेला व्यवसाय आहे जलाशयातील मत्स्य व्यवसाय. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2,73,000 हेक्टर इतके जलाशयन क्षेत्र आहे. परंतु जे सरासरी मत्स्य उत्पादन आहे तर त्या ICARच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातलं सरासरी मत्स्य उत्पादन लहान जलाशयामधून 21 किलो प्रति हेक्टर प्रतिवर्ष 21 किलो इतका आहे. मध्यम जलाशयातून 11 किलो प्रति हेक्टर प्रतिवर्ष इतका आहे आणि मोठ्या जलाशयातून 9 किलो प्रति हेक्टर प्रतिवर्ष इतका आहे. एकंदरीत भारताचा विचार करता हे थोडंसं कमी आहे. भारतामध्ये लहान जलाशयामधून 50 किलो प्रति हेक्टर प्रतिवर्षित एवढं उत्पादन होतं आणि महाराष्ट्रातील सरासरी मत्स्य उत्पादन कमी आहे. हे मात्र येत्या काळामध्ये नक्कीच वाढणार आहे. विदर्भामध्ये जवळजवळ 68,000 हेक्टर इतके जलाशय क्षेत्र आहे. मत्स्य उत्पादन जवळजवळ 70,000 टन प्रतिवर्ष इतका आहे. महाराष्ट्रामधून प्रतिवर्ष जवळजवळ 1,35,000 टन मत्स्य उत्पादन गोड्या पाण्यातून होतं. त्यापैकी जवळजवळ 60% मत्स्य उत्पादन विदर्भातून होतं. विदर्भाला मामा तलावांची सुद्धा एक पार्श्वभूमी आहे. तर या मामा तलावामधून सुद्धा त्याची दुरुस्ती आणि गाळ काढण्यात येत आहे. तर याच्यातून सुद्धा मत्स्य व्यवसाय बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढवता येऊ शकेल. तर जलाशयातील हा जो मत्स्य व्यवसाय आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे मत्स्य उत्पादन कमी होत आहे याच्यावर म्हणजे उपाययोजना म्हणून तर काय करता येऊ शकेल. तर जे जलाशय जी 500 किंवा 1000 हेक्टरपेक्षा मोठी आहेत ती जरा मॅनेजेबल असतात. एकदमच मोठी जलाशय मॅनेजेबल नाही आहेत. तिथे मासेमारी हाच एक म्हणजे व्यवसाय होऊ शकतो. तर याच्यामध्ये जलाशयामध्ये आपल्याला स्टॉकिंग करणं, बीजांचं संचयन करणं हे दरवर्षी करणं जरुरी आहे. हे बीजांचं संचयन करताना योग्य मासे निवडावेत. कटला असेल, रोहू असेल, जे म्हणजे ते ज्यांच्या वाढीचा ग्रोथ रेट जो दर आहे तो जास्त आहे असे मासे निवडावेत. बीज संचयनाचा जो दर आहे, स्टॉकिंग डेन्सिटी जी आहे ती चांगली असावी. जी मानकं प्रमाणित केलेली आहेत NFDB जी राष्ट्रीय मात्स्यिकी विकास महामंडळ जे हैदराबादला आहे तर त्यांनी जे सुचवलेले आहे की लहान जलाशयामध्ये 600 बोटुकली प्रति हेक्टर या प्रमाणात सोडण्यात यावीत आणि ही जी बोटुकली आहे ती 100 मिलीमीटर आकाराची बोटुकली असावीत. तर हा संचयनाचा जर योग्य दर राखला तर चांगलं उत्पादन येऊ शकेल. योग्य आकाराच्या माशांची मासेमारी करण्यात यावी. माशांना योग्य वाढ त्यांची म्हणजे ॲटलिस्ट 1 किलोचा मासा तो व्हावा, त्याच्यानंतरच त्याची मासेमारी व्हावी. छोट्या आकाराच्या माशांची वाढ म्हणजे छोट्या आकारांच्या माशांची मासेमारी करण्यात येऊ नये. हे जलाशयातील आपल्याला काही पर्याय सुचवता येऊ शकतील. प्रत्येक जलाशयाजवळ नर्सरी रेअरिंग सेंटर असण्याची गरज आहे. मत्स्यबीज पैदास केंद्र असण्याची गरज आहे. हे जे साईजचं बीज तुम्हाला दिसतं याला बोटुकली साईजचं बीज बोलतात. तर हे बोटुकली साईजचं जवळजवळ 60 mm
आकाराचं बीज आपल्याला सोडायचं आहे आपल्या जलाशयामध्ये. आजकाल पिंजरा किंवा पेन मत्स्य संवर्धन पद्धती पॉप्युलर होत चाललेल्या आहेत. तर हे पिंजरे हे नायलॉन किंवा हे नायलॉनचे पिंजरे आपण ॲल्युमिनियमचं स्ट्रक्चर करून बांधू शकतो. हे पिंजरे जर आपल्याला माशांना 1 किलोपर्यंत आकारापर्यंत वाढवायचा असेल तर ह्या पिंजऱ्यांचा आकार कमीत कमी 6 मीटर लांब, 6 मीटर रुंद, 3 मीटर उंच असा असावा. हे पिंजरे म्हणजे पेंचमध्ये आपल्याला बघायला मिळतील. काही म्हणजे महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने लावलेले आहेत. पण त्याच्यापेक्षा हे जरा जास्त कॉस्टली पिंजरे आहेत. पण हे म्हणजे पिंजऱ्यांची कॉस्ट कमी केली तर हे पिंजरे सामान्य माणूस पण आपल्या तलावामध्ये वापरू शकतो. तर हे पिंजरे तणगत राहण्यासाठी फ्लोट्स वापरावेत. पिंजऱ्यांचं एकूण आकारमान जवळजवळ 108 घनमीटर एवढं असावं. हे पिंजरे तळापासून 2 मीटर उंच, म्हणजे जलाशयाचा जो तळ असेल त्याच्यापासून ॲटलिस्ट 2 मीटर उंच अशा आकारावर त्यांना स्थापित करण्यात यावं. हे पिंजरे स्थिर राहावे म्हणून त्यांना दगड किंवा इतर वजनदार वस्तू आपल्याला बांधता येते. आणि हे पिंजरे आपल्याला तणगत ठेवायचे आहेत. ह्या पिंजऱ्यामध्ये आपण कटला, रोहू, कॉमन कार्पसुद्धा करता येऊ शकतो. सिल्वर, चितळ, पंगस आणि तिलापिया यापैकी पंगस आणि तिलापिया ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या आजकाल जास्त पॉप्युलर होत चाललेल्या आहेत. हे पिंजरे आपण जलाशयामध्ये लावू शकतो. असे काही ठिकाणी पिंजरे लावण्यात आलेले आहेत जलाशयामध्ये. या पिंजऱ्यांचा हेतू असा की आपल्याला कमीत कमी जागेतून जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ शकतं. या पिंजऱ्यामध्ये जेवढे आपण मासे सोडतो तेवढे मासे, म्हणजे थोडी मॉर्टॅलिटी पकडली तर तेवढे मासे आपल्याला त्याची मासेमारी करता येऊ शकते. म्हणजे पूर्ण जलाशयातून मासेमारी करण्याऐवजी आपल्याला पिंजऱ्यातून वाढलेले मासे काही जास्त त्रास न करता घेता येऊ शकतात. तर यामध्ये 2 प्रकारे पिंजरा संवर्धन केलं जातं. एक तर आपल्याकडे मत्स्य बोटुकली हे जे मत्स्यबीज आहे हा जास्त प्रमाणात उपलब्ध नाही आहे ह्या रिजनमध्ये. तर ह्या मत्स्य बोटुकलींना वाढवण्यासाठी सुद्धा पिंजरा मत्स्य संवर्धन आपण करू शकतो. तर हे जे पिंजरे आहेत ज्याचा उपयोग मत्स्य बोटुकली तयार करण्यासाठी होतो हे पिंजरे 3 मीटर रुंद, 3 मीटर लांब आणि 3 मीटर उंच आकाराचे असतात. याच्यामध्ये जवळजवळ 5000 मत्स्य जिरे म्हणजे एकदम छोट्या आकाराचं बीज आपण सोडू शकतो. आणि मग ह्या पिंजऱ्यामध्ये हे मत्स्य जिरे 40 ते 45 दिवसामध्ये बोटुकली आकारापर्यंत वाढतील. आता ही झाली एक पिंजरा संवर्धन पद्धती ज्याच्यामध्ये मत्स्य बोटुकली तयार होतील. आता हे वाढलेले मत्स्य बोटुकली आपण दुसऱ्या पिंजऱ्यामध्ये जे 6 मीटर लांब, 6 मीटर रुंद आणि 3 मीटर उंच असतील, ज्याचा आकारमान 108 घनमीटर एवढा असेल, तर याच्यामध्ये आपण त्यांना 1 किलो आकारापर्यंत वाढवू शकतो. तर याच्यामध्ये सुद्धा 5000 मत्स्य बोटुकली आपल्याला सोडता येतील. आणि ह्या बोटुकलींना 1 किलोग्रॅमपर्यंत वाढण्यासाठी जवळजवळ 8 महिन्याचा कालावधी लागू शकतो. तर ह्या पिंजऱ्यामध्ये मात्र आपल्याला एक गोष्ट करावी लागते, खाद्य व्यवस्थापन, माशांचं खाद्य व्यवस्थापन. आता हे जे पिंजरे हे जे मासे आपण त्याच्यामध्ये सोडतो पिंजऱ्यांमध्ये, तर त्यांना 25% प्रोटीन असलेलं फ्लोटिंग फीड द्यावं किंवा फ्लोटिंग फीडला पर्याय म्हणून भाताचा कोंडा किंवा शेंगदाण्याची पेंड याचं मिश्रण द्यावं. ह्याचा जो चार्ट दिलेला आहे याच्यामध्ये बोटुकली जे बीज आपण सोडणार आहे त्याला दिवसातून 2 वेळा खाद्य द्यावं. आणि ह्याची जी मात्रा आहे खाद्याची ती माशांच्या वजनाच्या 6 ते 10% एवढी असावी. 45 दिवसानंतर ही बोटुकली काही वाढेल. यावेळी त्यांना दिवसातून 2 वेळा खाद्य, पण एकूण जे वजन आहे माशांचं, एकूण जो बायोमास आहे याच्या 5% खाद्य आपल्याला माशांना द्यायचं आहे. 90 दिवसानंतर पुढे 1 किलोपर्यंत ज्यावेळी मासा वाढेल तर त्यावेळी हे खाद्याचं प्रमाण जे आहे ते 2 ते 3% आपल्याला खाली आणायचं आहे. तर हे झालं पिंजरा मत्स्य संवर्धन पद्धतीमध्ये. ह्या पिंजऱ्यामध्ये जर 6 मीटर 6 मीटर बाय 3 मीटर एवढा जर पिंजरा असेल आणि त्याच्यामध्ये जर तिलापिया आणि पंगस हे मासे 50 नग
प्रति घनमीटर एवढे जर सोडलेले असतील तर आपल्याला 1280 किलो तिलापिया प्रति पिंजरा आणि 2200 किलो पंगस प्रति पिंजरा एवढं उत्पादन मिळू शकतं. कॉलेजनी जिऱ्याला मत्स्य बोटुकली आकारापर्यंत कसं वाढवावं याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. हा जो फोटो आहे हा शेतकऱ्याच्या एका ज्याच्याकडे 100 हेक्टरपर्यंतचा एक मामा तलाव होता, तिथे ही टेक्नॉलॉजी आम्ही त्याला डेमॉन्स्ट्रेट केलेली आहे. ह्याच्यामध्ये मत्स्य जिऱ्याला त्यांनी 40 दिवसामध्ये मत्स्य बोटुकली आकारापर्यंत वाढवलं आणि हीच मत्स्य बोटुकली त्यांनी आपल्या तलावात सोडलेली आहे आणि काही मत्स्य बोटुकली त्यांनी शेतकऱ्याला विकलेली सुद्धा आहे. तर हा झाला जलाशयातील मत्स्य संवर्धन पद्धतीबद्दल. पण आजकाल आपल्याकडे आपण बघतो की शेततळीसुद्धा पॉप्युलर होत आहेत. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची एक स्कीम आहे, मागेल त्याला शेततळी, किंवा मग हॉर्टिकल्चर मिशनची प्लास्टिक स्तरीकृत शेततळ्यांची स्कीम आहे. तर ही शेततळी म्हणजे इरिगेशनसाठी महत्त्वाची ठरत आहेत. तर अशा शेततळ्यामध्ये सुद्धा आपण मत्स्य संवर्धन करू शकतो. त्याबद्दलची माहिती मी इथे तुम्हाला देत आहे. तर मत्स्य संवर्धनासाठी आवश्यक बाबी म्हणजे शेततळ्यामध्ये मत्स्य संवर्धनासाठी तर 4 बाबी आहेत. जमीन, पाणी, मुबलक पुरवठा पाण्याचा, मत्स्यबीज योग्य आकाराचं, योग्य प्रजातीचं मत्स्यबीज, आणि त्याला शेतकऱ्यांनी मत्स्य खाद्यसुद्धा देणं गरजेचं आहे. पूरक खाद्य देणं गरजेचं आहे. ज्या पाण्यात आपण मत्स्यबीज सोडतो त्या पाण्यामध्ये वनस्पती प्लवंग असतं, ज्याला प्लँक्टन बोलतात. पण ते प्लँक्टन तेवढं पुरेसं नसतं आपण जे जास्त संख्येने मासे सोडू. तर त्यामुळे आपल्याला त्याला पूरक खाद्य माशांना देणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये मत्स्य संवर्धनासाठी आपण जागेची निवड कशी करावी. तर जनरली जमीन जी आहे ती पाणी धरून ठेवणारी असावी. चिकन माती, गाळाची किंवा काळी मातीची जमीन असावी. रेती किंवा मुरमाची जमीन नको. हे म्हणजे पाणी धरून तिथून झिरपून जाणार नाही अशी जमीन असावी. पाणी जे आहे पाणी मुबलक प्रमाणात जवळ जलाशयातून किंवा कॅनॉलमधून उपलब्ध असावं. विहिरीचं पाणीसुद्धा यूज करू शकता, पण विहिरीचं पाणी एखाद्या शेततळ्यासाठी पुरेसं ठरत नाही. तर बरेचदा तुम्हाला मग तुमचं जे मोटर चालू राहील त्याच्यावर इलेक्ट्रिसिटीचा खर्च वाढेल. तर त्यामुळे कॅनॉलचं पाणी, नदीचं पाणी किंवा जलाशयाचं पाणी तुम्ही यूज करू शकता. पाणी प्रदूषणरहित असावं. निवडलेली जी जमीन आहे ती आम्लधर्मी किंवा अल्कलीधर्मी नसावी. pH जो आहे सामू जमिनीचा तो 7.5 म्हणजे 7.5 ते 8 एवढा असावा. तळे बांधण्यापूर्वी पर्जन्यमान, पूरस्थिती याचा विचार करावा, म्हणजे जेणेकरून जर पूर आला तर ते बांध जे घातलेले असतील ते तुटणार नाहीत. तिथे जायला रस्ता असावा, म्हणजे जेणेकरून तुम्ही ज्यावेळी मासेमारी कराल तर ते मासे तुम्ही डायरेक्ट तुमच्या बांधावरून मार्केटमध्ये नेऊ शकाल. विजेची सोय असावी, कारण असं निदर्शनास येतं की जसं टेम्परेचर वाढेल, तापमान वाढेल तसं पाण्यातला ऑक्सिजन कमी होतं. तर अशा वेळी आपल्याला कधीकधी ब्लोअर्स लावावे लागतात, पाण्यामध्ये एरेटर्स लावावे लागतात, जेणेकरून ऑक्सिजन पाण्यामध्ये डिफ्यूज होईल. तर ह्यासाठी विजेची सोय असणं गरजेचं आहे आपल्या तलावावर. तर तलावाचं बांधकाम करण्याविषयी इथे माहिती दिलेली आहे. तर आपल्याला जर शेततलाव करायचे असतील ज्याच्यामध्ये आपल्याला फिश कल्चर करता येईल तर जवळपास आपल्याकडे 0.4 ते 1 हेक्टर क्षेत्रफळाची जमीन आवश्यक आहे. मग लोकांनी अर्ध्या एकरापासून सुद्धा केलेले आहे आपले मत्स्यपालन केलेलं आहे. पण जेवढा आकार लहान तेवढं प्रोडक्शन कमी येतं आणि मग आर्थिकदृष्ट्या ते बरेचदा परवडत नाही. तर त्यामुळे ॲटलिस्ट अर्धा एकरच्या पेक्षा जास्त जमीन, 1 हेक्टरपर्यंतची जमीन आपण आपल्या तलावासाठी द्यायला हवी. त्याच्यानंतर हे जे शेततलाव असतील हे आयताकृती आकाराचे असावेत. हे चौरस आकाराचे नसावेत किंवा गोलाकार आकाराचे नसावेत. हे आयताकृती आकाराचे असावे, जेणेकरून आपल्याला जे जाळी आहे, आपण ज्यावेळी मासेमारी करतो त्यावेळी ही जाळी आपल्याला फिरवताना त्याचा चांगला लाभ होतो. तर 90 मीटर लांब, 40 मीटर रुंद आणि 1.5 मीटर ते 2 मीटर खोली असलेले शेततलाव आपण करणं गरजेचं आहे. या तलावाच्या भोवती बांध घालावा. हे बांध दाखवले होते याच्यामध्ये फोटोमध्ये. बांधाची उंची त्याच्या ह्या पाण्याच्या पातळीपेक्षा 0.5 मीटरनी जास्त असावी.
बांध आणि बांधाच्या 1 मीटर उंचीसाठी 1.5 मीटर रुंद बांध करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्याचा बेस बांधाचा 1.5 मीटर असावा, जेणेकरून जे पाणी साठवलेलं आहे ते साठवलेलं पाणी त्या बांधावर जास्त फोर्सफुली आदळणार नाही, बांध तुटणार नाहीत. तर त्यासाठी त्याचा जो बेस आहे तो जास्त रुंद असावा. बांध ज्यावेळी आपण घालतो त्यावर रोलर फिरवावा, जेणेकरून ते बांध पक्के होतील आणि त्याच्यामधून सिपेज लॉस कमी होईल, पाणी झिरपून जाणार नाही. तलावाची खोली, आता याच्यामध्ये काही निर्देशांक दिलेले आहेत ह्या मत्स्यसंवर्धनाविषयी, भौतिक, रासायनिक आणि जैविक घटकांचे. तलावाची खोली 2 मीटरपर्यंत असावी. तापमान, जे पाण्याचं तापमान आहे ते 27 डिग्री सेल्सिअस ते 32 डिग्री सेल्सिअस एवढं असावं. गढूळता जी आहे ही गढूळता म्हणजे पाणी गढूळ दिसणं, हे प्लॅन्क्टनची गढूळता. त्याच्यामध्ये जे वनस्पती प्लवंग असेल तर त्या वनस्पती प्लवंगामुळे त्याला जो येणारा हिरवट मातकट कलर जो आहे, तर त्याची गढूळता ॲटलिस्ट 30 ते 40 सेंटीमीटरपर्यंत असावी. प्राणवायू जो आहे पाण्यातला तो 5 ते 10 मिलीग्रॅम एवढ्या 5 मिलीग्रॅम पर लिटर एवढ्या प्रमाणात असावा. आजकाल म्हणजे किट बाजारामध्ये उपलब्ध आहे. शेतकरी म्हणजे डायरेक्ट ते किट वापरून ऑक्सिजन पाण्यातला ते चेक करू शकतात. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी असावं आणि पाण्याचा pH आम्ही सांगितल्याप्रमाणे 7.5 ते 8.5पर्यंत असावा. म्हणजे तो ॲसिडिक नसावा किंवा मग अल्कलाईन नसावा. संवर्धनाकरिता माशांच्या उपयुक्त प्रजाती, तर उपयुक्त प्रजाती कोणत्या, तर कोणत्या प्रजातींची आपण निवड करावी, तर ज्या माशांच्या वाढीचा वेग उच्च दर्जाचा आहे, म्हणजे जनरली जास्त लवकर वाढतात, ज्याच्यामध्ये कटला, रोहू आहे. पहिल्यांदा ज्यावेळी शेतकरी आपला मत्स्य तलाव म्हणजे मत्स्यशेती सुरू करेल, तर त्यावेळी त्यांनी कटला किंवा रोहूनी सुरुवात करावी, कारण हे कटला, रोहू मासे थोडेसे सरडे आहेत आणि ह्या पहिल्या वर्षीचा अनुभव तुम्हाला मग नवीन प्रयोग करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. तर माशांच्या वाढीचा वेग उच्च दर्जाचा असावा. बीज सुलभरित्या मिळायला हवं. म्हणजे आता आमच्या मत्स्य महाविद्यालयातर्फे सुद्धा मत्स्यबीज आम्ही शेतकऱ्यांना देतो. शासकीय मत्स्यबीज केंद्रसुद्धा आहेत किंवा मग बाजारामध्ये आपल्याला काही जे प्रायव्हेट लोक आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला हे मत्स्यबीज मिळू शकेल. तर हे मत्स्यबीज सुलभरित्या मिळावं. परस्परांना खाणाऱ्या मत्स्य प्रजातींची निवड करू नये. जे मासे म्हणजे कार्निवोरस आहेत, मांसाहारी मासे आहेत, तर ते मासे जनरली आपण एकाच प्रकारचे मासे शेततलावामध्ये करतो. पण आपण निवडताना असे मासे निवडावेत जे शाकाहारी आहेत, जे वनस्पती प्लवंग खातात, जे एकमेकांना त्यांची कॉम्पिटिशन नाही, तर असे मासे निवडावेत. जनरली आपण शेततलावामध्ये कटला, रोहू ह्या माशांना आणि त्याच्यासोबत मृगल ह्या 3 व्हरायटीना म्हणजे एकत्र त्यांची वाढ करतो. कटला म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागाजवळ राहील, रोहू मिड कॉलमला राहील मध्यभागी आणि मृगल डेट्रायटस खाईल बॉटमवरचं. तर हे 3 मासे जनरली आपण मिश्र संवर्धन पद्धतीमध्ये वापरू शकतो. जर एकच मासा करायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता, ज्याच्यामध्ये कटलासुद्धा तुम्ही एकत्र म्हणजे एकच तो मासा आपण करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला त्याची संख्या वाढवता येईल. तर गोड्या पाण्यामध्ये जनरली कटला, रोहू, मृगल हे मासे आपण शेततळ्यामध्ये करू शकतो. स्थानिक जो वाघूर आहे, ज्याला जी आपली देशी प्रजाती आहे ती आपण करू शकतो. वारंजा जे पंगससारखी कॅटफिशची व्हरायटी आहे ती करू शकतो. कोळंबीसुद्धा आपण फ्रेश वॉटर कोळंबी किंवा झिंगा तो आपण आपल्या शेतामध्ये करू शकतो. मत्स्य संवर्धनासाठी काय तयारी आपल्याला करावी लागेल, तर ज्यावेळी शेततलाव बांधून तयार होतील त्यावेळी हे तलाव कोरडे करून ते पूर्णपणे सुकवावेत. याच्यामध्ये चुनखडीची भुकटी जी आहे ती प्रति हेक्टरी 250 किलो या प्रमाणात आपण या जमिनीत किंवा तळ्याच्या पाण्यात मिसळावी. जमीन जर आम्लधर्मी असेल म्हणजे ॲसिडिक असेल तर त्याच्यामध्ये चुन्याची मात्रा 1000 किलोपर्यंत द्यावी. जमीन जर अल्कधर्मी असेल, अल्कलाईन असेल, ज्याचा सामू pH 7.5 पेक्षा जास्त असेल,
तर याच्यामध्ये चुन्याची मात्रा 200 किलोपर्यंत आपण कमी देऊ शकतो. त्याच्यामध्ये जर ऑलरेडी स्थानिक मासे असतील, काही संवारक मासे असतील, तर असे मासे आपण पहिल्यांदा काढून टाकणं गरजेचं आहे. सेंद्रिय खतांचा वापर आपण आपल्या तलावामध्ये करू शकतो, ज्याच्यामध्ये शेणखत आणि पेंड याचं मिश्रण प्रति हेक्टरी 5,000 किलो एवढं आपल्याला शेणखताची मात्रा द्यायची आहे. त्याच्या पाठोपाठ प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला 1,000 किलो शेण आपल्या तलावामध्ये टाकायचं आहे. सुपला हे असेंद्रिय खत जे आहे ते 100 किलो प्रति महिना आपल्याला त्याच्या शेततळ्यामध्ये टाकायचं आहे. ही खते 15 दिवसाच्या फरकाने आपल्याला शेततळ्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. हा चुना मारायची पद्धती एका शेततळ्यामध्ये ही दाखवलेली आहे. ही पूर्वतयारी झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मत्स्यबीज जे बोटुकली आकाराचं आहे ते सोडायचं आहे. हे बोटुकली आपल्याला पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्लवंग आहे याची खात्री झाल्यानंतरच हे सोडायचं आहे. हे बोटुकली आकाराचं बीज आपण डायरेक्ट पाण्यामध्ये न सोडता, म्हणजे ज्यावेळी आपण हे बोटुकली प्लॅस्टिकच्या बॅग्समधून आपण आणतो त्यावेळी प्लॅस्टिकच्या बॅग सरळ पाण्यामध्ये ओतून दिल्या जातात. तर हे न करता हे प्लॅस्टिकच्या बॅग पाण्यामध्ये काही वेळ तरंगत ठेवायच्या, जेणेकरून या बॅगमधल्या पाण्याचं टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर समान होईल आणि मग त्या प्लॅस्टिक बॅगचं तोंड खोलून आपोआप त्या मग बोटुकली बाहेर जातील पाण्यामध्ये. तर एका हेक्टरच्या शेततलावामध्ये आपल्याला 8,000 ते 10,000 बोटुकली सोडता येतात. जर आपल्याला पूरक खाद्य द्यायचं नसेल आणि नैसर्गिक खाद्यावरच जर माशांची ग्रोथ करायची असेल तर मात्र जो बोटुकली सोडायचं प्रमाण, जे संचयनाचं प्रमाण आहे ते कमी होईल. याच्यामध्ये 3,000 ते 4,000 बोटुकली आपण सोडू शकतो, जिथे पूरक खाद्य आपण देणार नाहीत. आणि ज्यावेळी आपण पूरक खाद्य देतो 8,000 ते 10,000 बोटुकली आपण पाण्यामध्ये सोडतो, तर याच्यामध्ये कटला, रोहू, मृगल यांचं जे प्रमाण आहे ते म्हणजे जर 100 नग असतील तर 30 कटला, 40 रोहू, 30 मृगल, असं 3:4 आणि 3:4:3 हे असं कटला, रोहू, मृगल यांचं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे. मत्स्यबीज साठवणुकीची पद्धत इथे दाखवलेली आहे, ज्याच्यामध्ये पिशव्या पाण्यामध्ये तरंगत ठेवलेल्या आहेत, नंतर पिशव्यांचे तोंड उघडलेलं आहे. नंतर संवर्धन तलावातील पाण्याचं नियोजन. हा जो 1 हेक्टरचा तलाव असेल त्याच्यामध्ये पाण्याची खोली नेहमीच तुमची 1 मीटर ते 1.5 मीटर एवढी ठेवावी. आपल्याकडे जर आपण शिंगी, मागूर किंवा मरळ करत असाल तर खोली 40 ते 50 सेंटीमीटर एवढी देखील पुरेशी राहते. पाण्यातील प्राणवायू कमी होण्याची शक्यता असते. जनरली आपल्याकडे एप्रिल मेमध्ये हे आपल्याकडे ऑब्झर्व होतं, अनुभवास येतं की पाण्याचं टेम्परेचर वाढतं आणि प्राणवायूचं कमी प्रमाण होतं. तर यावेळी एरेटरचा वापर शेतकरी करू शकतात. बीज सोडल्यानंतर दर आठवड्याला एकरी 500 किलो शेण व 20 किलो सुपर फॉस्फेट टाकावे. वनस्पती प्लवंग जर बेसुमार वाढत असेल तर खतांचा वापर बंद करावा. पाण्याचा सामू योग्य ठेवण्याकरता चुन्याचा वापर मध्ये करावा. आणि साधारणतः बीज सोडण्या अगोदर 200 किलो व तदनंतर गरजेनुसार चुन्याची मात्रा देतात. पूरक खाद्यांचं नियोजन. पूरक खाद्यामुळे माशांची वाढ होते, झपाट्याने वाढ होते. भाताचा कोंडा व पेंड, शेंगदाणा पेंड, ढेप यांचं मिश्रण आपण पूरक खाद्य म्हणून माशांना देऊ शकतो. खाद्याच्या योग्य नियोजनाकरता आजकाल खाद्य पिशव्या किंवा ट्रेचा वापर केला जातो. आजपर्यंत शेतकरी खाद्य पाण्यामध्ये फेकून द्यायचा किंवा त्याचे गोळे बनवून तळ्याकाठ्याला ठेवत असे. पण आजकाल आपण त्यांना खाद्य माशांना पिशव्यांमध्ये सुद्धा देऊ शकतो. या पिशव्या म्हणजे खाद्याने भरल्यानंतर आपण तलावावर बांधून घ्याव्यात दोरीच्या साहाय्याने. त्याला खालून होल्स करावी, छिद्र करावी आणि ह्या पिशव्या आपण पाण्यामध्ये तरंगत ठेवाव्यात, जेणेकरून मासे ते खाद्य या छिद्रांना तोंड लावून खातील. जसं ते खातील तशा पिशवीतील खाद्य कमी होईल आणि मग पिशव्या वर येतील. म्हणजे आपल्याला कळेल की मासा हे खाद्य खातोय. हे खाद्य खाण्यामुळे माशांची ग्रोथ होते हेही आपल्याला कळेल आणि खाद्याचं नियोजन चांगलं होईल. म्हणजे खाद्य वेस्ट जाणार नाही जास्त. त्यामुळे हे पिशव्यांचा उपयोग शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे.
आपल्याला एका हेक्टरमध्ये जर पाणी आणि खाद्याचं चांगलं योग्य व्यवस्थापन केलं तर 6 ते 7 टन एवढं मत्स्य उत्पादन सहज मिळू शकेल. मात्र पूरक खाद्य आपल्याला त्याला द्यावं लागेल. पूरक खाद्यामध्ये शेंगदाणा ढेप आणि भाताचा कोंडा आपल्याला द्यायचा आहे. आजकाल तयार खाद्यसुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तरी पूरक खाद्य देण्याचं प्रमाण हे असंच आहे की पहिले 2 महिने बीजांना 10% जे बोटुकले आपण सोडणार आहे त्या बोटुकल्यांच्या एकत्रित वजनाच्या 10% एवढं पूरक खाद्य द्यायचं आहे. त्या पूरक खाद्यामध्ये भाताचा कोंडा 80% असेल, शेंगदाणा ढेप 20% असेल. म्हणजे प्रोटीन 20% प्रोटीन आपण त्या बीजाला देणार आहे पहिले 2 महिने. 2 महिन्यानंतर 2 ते 4 महिने आपल्याला 5% एवढं खाद्याचं प्रमाण कमी करता येतं. पण एकूण खाद्य जे आपण देऊ ते वाढतच जाणार आहे. पण जो माशांना आपण ते देऊ त्यांच्या वजनाच्या प्रमाणात ते खाद्य कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे पहिले 4 महिने 5%पर्यंत आपण ते कमी आणू खाद्याचं प्रमाण. 4 महिन्यानंतर ते आपण 2 ते 3% एवढं कमी आणायचं. शेतकऱ्यांनी ह्या माशांचा आरोग्यसुद्धा तपासायला हवं. मध्ये मध्ये मासे सरफेसला तलावाच्या पृष्ठभागाची वारंवार येत असतील, त्यांची मूवमेंट जर जास्त वाढली असेल तर हे आपल्याला सांगतं की पाण्यातील ऑक्सिजन कमी होतो आहे. माशांचा रंग जर चांगला नसेल, थोडासा निस्तेज असेल तर त्याचं आरोग्य खराब आहे हे आपल्याला त्याच्यातून निदर्शनास येईल. आणि आपल्याला ह्या माशांची वाढ जी आहे ती दर महिन्याला आपल्याला चेक करायची आहे. म्हणजे मध्ये मध्ये जाळी टाकून आपण मासे काढून घ्यायचे आहेत, बघायचे आहेत आणि याची वाढ या माशांची कशी होते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ते जेणेकरून आपल्याला मग खाद्याचं प्रमाण ठरवता येईल आणि मग काही उपाययोजना जर आरोग्य चांगलं नसेल तर उपाययोजना काही करता येतील. पाण्याच्या गुणवत्तेचं सुद्धा निरीक्षण करायचं आहे. याच्यामध्ये ऑक्सिजन पाण्यामधला, पाण्याचा pH आपल्याला चेक करायचा आहे. तर आजकाल एक पोर्टेबल जो डिओमीटर आहे तो बाजारात उपलब्ध आहे. तर हे सुद्धा शेतकरी आजकाल करू शकतो आपल्या तलावामध्ये. तलावाची मासेमारी 8 ते 10 महिन्यानंतर आपल्याला या आपल्या तलावामध्ये मासेमारी करता येईल. रोहू 1 किलोपर्यंत वाढलेला असेल, कटला 1.25 किलोपर्यंत वाढलेला असेल. ही जी मासेमारी आहे ती आपल्याला फेकता येण्यासारखी जी जाळी असतात ती, किंवा मग ओढ जाळी जी म्हणजे तलावामध्ये आपण ओढू शकतो अशी जी ओढ जाळी आहे त्यांनी आपण मासेमारी करू शकतो. याच्यामध्ये तलावातील पाणी एका साईडला घ्यावं. तलाव बांधतानाच असा बांधावा की तो तळ असेल तलावाचा त्याचा स्लोप एका साईडला असेल, जेणेकरून ज्यावेळी आपण मासेमारी करू त्यावेळी पाणी कमी करून त्या जो खोल भाग आहे तिथेपर्यंत आणू आणि मग तिथून पाणी बाहेर काढू. ह्या साचलेल्या भागामध्ये मग सगळे मासे एकत्र येतील आणि मग जास्त कष्ट न करता आपल्याला एकदमच सगळे मासे म्हणजे घेता येतील, हार्वेस्टिंग त्याचं करता येईल. तर हा तलावाचा जो तळ आहे त्याचा स्लोप चांगला असावा. बर्फ आपण यूज करावा आणि या प्लास्टिक ट्रेमध्ये बर्फाचा 1 लेयर आणि माशांचा 1 लेयर असा करून हे प्लास्टिक ट्रे आपण बाजारपेठेमध्ये पाठवावेत. जेणेकरून आपण बर्फ आपल्या शेततळ्यावरच यूज केल्यामुळे मासे जास्त काळ टिकतील, त्याला चांगला रेट मार्केटमध्ये मिळेल. हेक्टरी आपल्याला 6 ते 7 टन एवढं उत्पादन मिळतं. किरकोळ रिटेलमध्ये माशांचा रेट आपल्याला माहीतच आहे. एका किलोला जवळजवळ 160 रुपये एवढा रेट कटल्याला मिळतो. घाऊक बाजारपेठेमध्ये होलसेल मार्केटमध्ये म्हणजे ॲटलीस्ट शेतकऱ्याला 70 रुपये प्रति किलो एवढा रेट आज उपलब्ध आहे. जर आपण 8,000 ते 10,000 बोटुकली एका हेक्टरमध्ये सोडली आणि जर 75% मत्स्यबीज जगेल असं गृहीत धरलं तर जवळजवळ 6 ते 7 टन उत्पादन मिळेल आणि याच्यातून जवळजवळ 3,60,000 रुपये ते 4,20,000 एवढं उत्पादन आपल्याला मिळू शकेल. आजकाल काही नवीन स्पेसिससुद्धा आपल्याकडे तलावामध्ये करतात. पंगॅशियस नावाचा जो मासा आहे हा आपण पिंजऱ्यामध्ये सुद्धा करू शकतो आणि तलावामध्ये सुद्धा करू शकतो. पण ह्याच्याबद्दलच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स
NFDB राष्ट्रीय मासिकी विकास महामंडळाच्या साईटवर आहेत, शासनाच्या साईटवर सुद्धा आहेत. त्या गाईडलाईन्स फॉलो करायला लागतील. पण हा माशाचं वैशिष्ट्य असं की आपण जास्त संख्येने हे मत्स्यबीज एका हेक्टरमध्ये सोडू शकतो. जवळजवळ 20,000 ते 25,000 मत्स्य बोटुकली आपण पंगायशेच्या आपल्या तलावामध्ये सोडू शकतो आणि याचं उत्पादनसुद्धा आपल्याला 10 ते 15 टन एवढं घेता येऊ शकतं. जर आपली जर मॅनेजमेंट चांगली असेल तर आपल्याला पंगायशेचं चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं. ह्याच्यानंतर तिलापिया, याच्यामध्ये रेड तिलापिया आहे, गिफ्ट तिलापिया आहे. ह्या 2 व्हरायटी आपल्याला करता येऊ शकतील. तर ही सुद्धा एक पॉप्युलर होत चाललेली स्पेसीज आहे. याच्यासुद्धा गाईडलाईन्स NFDBच्या साईटवर आहेत. शेतकऱ्यांना आमच्या महाविद्यालयामध्ये जर आपण भेट दिली तर याच्याबद्दलची अधिक माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकू. त्याच्याशिवाय काही क्षारपड झालेली जमिनी अमरावती भागात आहेत. तर ह्या क्षार जमिनीमध्ये सुद्धा आपण प्रॉन कल्चर करू शकू. वनामी नावाचा जो प्रॉन आहे त्याचं कल्चर आपण करू शकू इथे. तर शेतकऱ्यांच्या एक चांगला रोजगार त्यांना मिळू शकेल. कोळंबी जी आहे, झिंगा, जो आपल्याकडच्या नद्यामध्ये पारंपरिकरित्या मिळतो, त्याचंही सुद्धा संवर्धन आपण करू शकू. कोळंबी डेलिकेट असल्यामुळे शेतकरी त्याच्याकडे वळत नाही. पण जर खाद्याचं योग्य व्यवस्थापन केलं आणि वेळीच म्हणजे ते मॅनेजमेंट पद्धती जर शेतकऱ्यांनी आत्मसात केली तर हे कोळंबीचं सुद्धा आपण उत्पादन घेऊ शकतो. पण कोळंबी हा विषय कसा आहे की तुम्हाला चटकन समजेल इथे म्हणजे आणि चटकन सांगता येणार नाही. तर यासाठी तुम्ही अवश्य आमच्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाला भेट द्या. तर याच्यामध्ये सुद्धा कोळंबीमध्ये सुद्धा आपण जर एक म्हणजे फक्त कोळंबीचं जर उत्पादन घ्यायचं म्हटलं तर जवळजवळ 10,000 कोळंबी आपल्या एका हेक्टरमध्ये आपण सोडू शकतो, बीज सोडू शकतो आणि जवळजवळ 1.5 टन 1500 किलो आपल्याला उत्पादन मिळू शकेल कोळंबीचं. मिश्र संवर्धनामध्ये ज्याच्यामध्ये कटला आणि रोहू असतील आणि खालचा जो बॉटम असेल तिथे कोळंबी, तर अशा या मिश्र संवर्धनामध्ये आपल्याला 2,000 किलो मासे आणि 500 ते 600 किलो कोळंबी एवढं उत्पादन मिळू शकेल. मासेमारी म्हणजे मत्स्य व्यवसाय करिता कोणत्या पूरक बाबी आपल्या एरियामध्ये गरजेच्या आहेत. तर एक म्हणजे शेतकऱ्यांनी सुद्धा बर्फाचा उपयोग करणं गरजेचं आहे. म्हणजे बर्फ जनरली मार्केटमध्ये वापरला जातोच, पण शेतकरी जो छोटा शेतकरी आहे तो ज्यावेळी आपला मासा मार्केटमध्ये पाठवतो त्यावेळी त्याच्या तलावावरच बर्फ त्यांनी यूज करावा. आपल्याकडे कोल्ड स्टोरेजेसची जिल्हानिहाय निर्मिती आवश्यक आहे. रेफ्रिजरेटेड ट्रक्स सुद्धा आपल्याकडे इथे असणं गरजेचं आहे. आईस प्लांट्स प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये असणं गरजेचे आहेत. निर्जंतुक आणि स्वच्छ मासळी बाजार हे सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. कारण आजकाल आपण बघतोय की जे मासे विक्रेते असतात ते त्यांना म्हणजे बसण्याला सुद्धा जागा नसते बरेचशा ठिकाणी आणि एका छोट्याशा जागेमध्ये जिथे ही व्यवस्था पाण्याची व्यवस्था नसते मासे धुण्यासाठीची किंवा बर्फाची व्यवस्था नसते अशा ठिकाणी हे मासळी बाजार असतात. तर निर्जंतुक आणि स्वच्छ मासळी बाजाराची आवश्यकता आहे. आपल्याला मूल्यवर्धित मत्स्य पदार्थसुद्धा आपल्याला करता येऊ शकतील. हा एक चांगला व्यवसाय आपल्या इकडे निर्माण होऊ शकतो. म्हणजे माशांपासून वेगवेगळे पदार्थ. महाविद्यालयाकडे मत्स्य बीज केंद्र आहे ज्याच्याकडून आम्ही मत्स्य सहकारी संस्था आणि शेतकऱ्यांना जेवढे शक्य आहे तेवढे बीज आम्ही पुरवतो. जवळजवळ 7 सोसायटींना आम्ही यावर्षी बीज पुरवलेले आहे आणि जवळजवळ 30 शेतकऱ्यांनासुद्धा मत्स्यबीज पुरवलेलं आहे. एक शोभिवंत माशांचा सुद्धा एक व्यवसाय आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतो. याच्यामध्ये शोभिवंत माशांची निर्मिती, बीज निर्मिती आणि मग त्यांचे विक्री म्हणजे बीजांची विक्री किंवा मोठे मासे त्यांची विक्री किंवा मग ॲक्वेरियम टँक्स बनवणे हा सुद्धा एक रोजगार इथे उपलब्ध होऊ शकतो युवकांना. महाविद्यालयातर्फे प्रशिक्षण कार्यक्रमसुद्धा राबवले जातात. गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन, जलाशयातील मत्स्य व्यवसाय, शोभिवंत माशांचं प्रजनन व संगोपन या अशा विविध विषयावर मत्स्य विज्ञान महाविद्यालयातर्फे
प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. त्याचा लाभ इथे उपस्थित असलेल्या शेतकरी युवकांनी घ्यावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद. आर मुळावकर, यवतमाळ. सर, प्रशिक्षणाच्या डेट कळतील का आपल्या इकडल्या, आणि यवतमाळ डिस्ट्रिक्टसाठी इथे चालेल का? प्रशिक्षणाची तुम्ही आमचा इथे स्टॉल आहे C17 सी डोममध्ये 17 नंबरचा स्टॉल आहे. तर तिथे तुम्ही प्रशिक्षणासाठी नाव आणि फोन नंबर याची नोंद करा. तर हे तुम्हाला प्रशिक्षण कार्यक्रम कसे आहेत की महाविद्यालय छोटं असल्यामुळे कार्यक्रम म्हणजे ते तारीख डिक्लेअर नाही झालेले, पण दर महिन्याला आमच्याकडे ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात आणि तुम्हाला आम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करू. ओके, थँक्स सर. यवतमाळमध्ये आम्ही आत्ता एक जनजागरण मोहीम घेतलेली आहे, अवेअरनेस प्रोग्राम, ज्याच्यामध्ये यवतमाळचे 4-5 तालुके तिथे गावोगावी भेटी दिल्या आणि शेतकऱ्यांना हा व्यवसाय म्हणजे सुद्धा होऊ शकतो, छोट्या शेततळ्यामध्ये सुद्धा ते करू शकतात, या पद्धतीने आम्ही त्यांना गावातच मार्गदर्शन केलेलं आहे. तर आम्ही एक ट्रेनिंग प्रोग्राम तिथे सुद्धा येऊन घेऊ शकतो आणि शेतकऱ्यांची मात्र संख्या ज्यांना करता येऊ शकेल तेवढी 20 ते 25 असावी. मी TR मध्ये Yes. नागपूर. येस सर, याच्यामध्ये शेततळ्यामध्ये आपल्याला कुक्कुटपालन आणि मत्स्यपालन एकत्रितरित्या करण्याची काय सोय आहे का? म्हणजे त्याविषयी वाचलं होतं मी ॲग्रो1मध्ये. हां, तर त्याबद्दलची काही माहिती देता येईल का? कुक्कुटपालन आणि मत्स्य व्यवसाय तुम्हाला एकत्रित करता येऊ शकेल, पण त्या दोघांचा असा डायरेक्ट काही संबंध नाही आहे. आपण काय करतो म्हणजे मत्स्य संवर्धनामध्ये पाण्याची उत्पादकता वाढवतो. तर पाण्याची उत्पादकता वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये शेणखत टाकतो पाण्यामध्ये, ते जेणेकरून वनस्पती प्लवंग जे माशांचं खाद्य आहे, नैसर्गिक खाद्य, ते वाढावं यासाठी शेणखत आपण त्याच्यामध्ये टाकतो. तर ह्या शेणखताला पर्याय म्हणून आपण जी पोल्ट्रीची जी विष्ठा आहे ती आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये काही मॉडेल्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्या तलावावर एखादी झोपडी हट बांधून त्याच्यामध्ये आपण ते पोल्ट्री कोंबड्या ठेवू शकतो, याची विष्ठा पाण्यात पडेल याची व्यवस्था करू शकतो. पण सारखी पडत राहणं विष्ठा ही सुद्धा पाण्याला तेवढे म्हणजे चांगली नाही आहे, कारण त्याच्यामुळे पाण्यातला अमोनिया वाढेल, तो माशांना तेवढा उपयुक्त नसेल. करू शकतो आपण एकत्र, जास्त त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आहे, इनडायरेक्ट संबंध आहे, करू शकतो. सर, माझं नाव संतोष बोंद्रे, नागपूर आहे. शासनाच्या काही अशा योजना आहेत की शेततळे बांधण्याकरिता असं काही योजना असतील तर त्याबद्दल कृपया माहिती द्यावी. अनुदान वगैरे जे म्हणतो आपण तसं. शासनाचा जो इथेच आपल्या डोममध्ये F17 हा नंबरचा एक स्टॉल आहे. महाराष्ट्र शासनाचा विभाग वेगळा आहे, आमची युनिव्हर्सिटी असल्यामुळे म्हणजे त्याची माहिती म्हणजे पूर्ण माहिती मी तुम्हाला देऊ शकणार नाही, पण आपल्याकडे तो स्टॉल असल्यामुळे शासनाचा, तिथून तुम्ही ती माहिती घ्यावी. ठीक आहे सर. एफ नंबरच्या स्टॉलमध्ये. ओके सर, थँक्यू. F11 की 17 आहे, F69 मध्ये महाराष्ट्र शासनाचा मत्स्य व्यवसाय विभाग. आणखी कोणाला विचारायचा प्रश्न आहे? मत्स्य तिकडे. हां, हा माझा कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या. सरांचा कॉन्टॅक्ट नाव आणखी कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या आपण. मत्स्य विज्ञान महाविद्यालय सेमिनरी हिल्सला हजारी पहाडला जो रोड चालला तिथे पहिलाच कॉर्नर आहे, लेफ्ट साईडला मत्स्य विज्ञान महाविद्यालय आहे. तुम्ही कधी या, तुम्हाला पूर्ण माहिती म्हणजे शेततळ्यातील मत्स्य व्यवसाय याच्याविषयीची पूर्ण माहिती, टेक्निकल सपोर्ट आम्ही तुम्हाला पुरवू आणि तुमच्या शेततळ्यावर सुद्धा, जिथे तुमचा शेततलाव आहे तिथे सुद्धा आमची यायची तयारी आहे आणि तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन आमच्याकडून मिळेल याची मी ग्वाही देतो. सरांचं नाव आणखी कॉन्टॅक्ट नंबर. माझं नाव आहे प्रशांत तेलवेकर. कॉन्टॅक्ट नंबर 9890919543. प्रशांत तेलवेकर, डॉक्टर प्रशांत तेलवेकर. डॉक्टर प्रशांत तेलवेकर. हॅलो. हां, बोला. सर, मी नागपूरला राहतो. ओके. आणि माझं शेत कळमेश्वरला आहे. तर 2 एकर शेत आहे, तर त्या छोट्या याच्यामध्ये पण आपल्याला करता येईल का? करता येऊ शकेल. 2 हेक्टर ही आयडियल साईज आहे. अच्छा. म्हणजे 1 हेक्टरचा आपण तलाव जो म्हणजे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे असं म्हणतो, त्याच्या जवळपासची साईज आहे, याच्यामध्ये आपण करू शकतो. त्याच्या आयताकृती तलाव बनवायला लागेल. हां. याच्यामध्ये
लांबी जास्त असावी, रुंदी कमी असावी तलावाची, आणि जी खोली आहे ती ॲटलिस्ट 1.5 मीटरपर्यंत असावी. तुम्ही एक नागपूरला जर येत असाल नेहमी, तर तिथली माती आणि पाणी जवळपासचं जे तुम्ही शेततळ्यासाठी यूज करणार आहात त्याचं सॅम्पल घेऊन या तुम्ही महाविद्यालयामध्ये. बरं. तर आम्ही तुम्हाला त्याचं म्हणजे पृथक्करण करून देऊ आणि त्याच्यामध्ये काय उपाययोजना कराव्या लागतील ते पण सुचवू. थँक्यू. थँक्यू. हां बोला सर. इकडे द्या माईक. तेलवेकरजी, नमस्कार. पिंजरा पद्धतीच्या बाबतीमध्ये तुम्ही या ठिकाणी सांगितलं, परंतु ज्या ज्या ठिकाणी पिंजरा पद्धत केली शासनाच्या पैशातून, मी युनिव्हर्सिटीला असं विचारतो की, आणि तुम्ही डॉक्टर म्हणून, की खरंच ते तो प्रयोग सफल आहे का? नाही, याच्यावर मला आठवतं की तुम्ही कमिशनर सचिव ऑफिस साहेबांनाही कमिशनर त्या दिवशी ऑफिसला तुम्ही विचारलं होतं. हा परंतु मला तसं समाधानकारक उत्तर हां. सचिव साहेबही त्यावेळेस देऊ शकले नाही. नाही. आणि माझं ज्या ज्या ठिकाणी या गेल्या 4 वर्षामध्ये, मग ते साताऱ्यामधलं असो की पुण्यामधलं असो, परंतु पिंजरा पद्धतीचा फार वाईट अनुभव आहे. आणि काही लोक हा विषय एका वेगळ्या पद्धतीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय लेवलवर मांडून राहिले आणि त्याच्यातून ही योजना फार मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचा पैसा त्याचा अपव्यय होईल अशी मला या ठिकाणी भीती निर्माण झालेली आहे. आमचा आता सध्या तरी फोकस मत्स्य संवर्धन, शेततळ्यामधले मत्स्य संवर्धन याच्यावर आहे. टेक्निकल इन्स्टिट्यूट म्हणून आणि तुम्ही असिस्टंट प्रोफेसर कॉलेज ऑफ फिशरी सायन्स म्हणून मी हा प्रश्न वेगवेगळ्या फोरमवर विचारून राहिलेलो Yes, आहोत. sir. मला याचं उत्तर मिळून नाही राहिलेलं आहे. आता सध्या जे पिंजरे ज्याने माझ्या या प्रश्नाची आपण युनिव्हर्सिटीमध्ये दखल घ्यावी येस सर. आणि या संदर्भामध्ये खरंच होऊ शकते का नाही होऊ शकत याचं योग्य उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करावा. येस सर. येस सर. ओके, धन्यवाद. धन्यवाद. चांगला प्रश्न सरांचा. हा विचारा आपण, काय अडचण नाही. आपलं कृपया नाव आणखी गाव सांगा प्लीज. येस. मी डॉक्टर घोरपडे, एमरिटस सायंटिस्ट, भारतीय विद्यापीठ पुणे. मला डॉक्टर साहेब आपल्याला एक प्रश्न विचारायचा असा की विदर्भामध्ये फिशरीला फार मोठा स्कोप आहे. येस सर. आणि हा बिझनेस म्हणून एकतर आहे, परंतु याच्यामध्ये एक ओमेगा-3 नावाचं एक फॅटी ॲसिड आहे माशांच्या मध्ये. आपण डॉक्टर साहेब जाणता. थोडा माईक जवळ घ्या. आणि हेल्थसाठी हे फार चांगलं आहे. थोडं जवळ घेऊ. हां हां. हां, तर बऱ्याच वेळा काय होतं, जे आपण मासे खातो, माशाचा मुख्य जे सोर्स आहे ओमेगा-3 हा कुठल्याही याच्यात आपल्याला रोज मिळत नाही आणि तो आपण खावा लागतो. पण रोज मासे आपण नाही खाऊ शकत. तर याची जर व्हॅल्यू ॲडिशन करायची असेल फिशची, तर जे मासे आहेत प्रत्येक माशामध्ये ओमेगा-3 असतो असं नाही आहे. प्रमाण फार कमी राहतं. तुमची जी फिशरीची इन्स्टिट्यूट आहे मुंबईची, त्यांच्याशी आम्ही काम केलेलं आहे. तर जे इंडियातल्या सगळ्या माशांचं अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ओमेगा-3 किती आहे डिटेक्ट केलेला आहे. अतिशय कमी प्रमाणात आहे. म्हणजे मासे खातो, एक नॉनव्हेज खातो ह्याचा आनंद मिळतो, परंतु त्याच्यामधून जो फॅटी ॲसिड ओमेगा-3 जो मिळायला पाहिजे तो मिळत नाही. म्हणून माझी डॉक्टर साहेबांना अशी विनंती आहे की फिशरी आपल्याकडे युनिव्हर्सिटी आहे, विदर्भामध्ये जेवढे आपले शेततळे आहेत किंवा जे आहेत ह्या याच्यामध्ये माशांच्यामध्ये तुम्ही लॅबमध्ये टेस्ट करा, मला आनंद होईल. नसेल तर मला सॅम्पल द्या, मी तुम्हाला टेस्ट करून देतो की व्हॉट इज द पर्सेंट ऑफ ओमेगा-3. तर समजा जर ओमेगा-3चं पर्सेंटेज माशामध्ये वाढवायचं असेल तर फिश मील आपण तयार करू शकतो. फिश मिल तर हा एक चांगला व्यवसाय आहे. नाही, फिश मिल पर्टिक्युलरली फॉर ओमेगा-3. तर हे जर केलं आणि आपण आपल्या शेतकऱ्यांना हे जर मिल दिलं बरं का, तर त्यांचे जे मासे आहेत त्याची व्हॅल्यू वाढेल. आणि फिश मिल आजकाल काय आहे, फ्लोटिंग फीड जे मत्स्यखाद्य आहे, तयार मत्स्यखाद्यामध्ये फिश मिल वापरण्यात येतच. माझा आहे का? त्यामुळे नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी तुम्हाला दुसरं
अनदर ट्रूथ सांगतो. मी ओमेगा 3वर गेले 15 वर्ष काम करतो आहे. पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये जवळ संशोधन केंद्रामध्ये गेले 15 वर्ष मी प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून काम केलं. आणि ॲनिमल सोर्स म्हणजे मासा आणि प्लांट सोर्स म्हणजे जवस. जवसामध्ये 57% ओमेगा आहे. भारतामध्ये याचं युटिलायझेशन झालेलं नाही आहे. तुमची इच्छा असेल माझं ह्याच्यानंतर लेक्चर आहे जवसावरचं, तुम्ही जरूर ऐकाल. आणि माझी अशी इच्छा आहे की जसं ह्या साहेबांनी सांगितलं की मापसुनी हा कार्यक्रम घ्यावा. माझी अशी इच्छा आहे, मी तुमच्या व्हीसीना पण भेटणार आहे, पण तुम्ही पण स्वतः ॲज अ सायंटिस्ट थोडंसं इनोव्हेशन करा की वी विल प्रोव्हाइड द फीड्स. आम्ही शेतकऱ्यांना देऊ, कारण हे फीड्स कोणीही बनवू शकत नाही. एक तुम्हाला माहिती सांगतो, आमच्याकडे ओमेगा 3 चिकनसाठी वर्ल्ड पेटेंट आहे डॉक्टर साहेब. आणि ओमेगा 3 एग भारतामध्ये पहिल्यांदा आम्ही बनवलेले आहेत. आणि पुण्यामध्ये रोज 30,000 ओमेगा 3 अंडे जात आहेत. ध्यानात घ्या. तर हे जर फिशमध्ये आपण केलं तर तुमच्या फिशची व्हॅल्यू वाढेल तुम्हाला. आणि फिश त्याला फीड द्यावं किती लागतं, एका कोंबडीला फक्त 7 ग्रॅम रोजचं फीड द्यावं लागतं. 7 ग्रॅम. आज खाऊ घातलं तरी 21व्या दिवशी कोंबडी जे अंडे देते तर ओमेगा 3 250 ते 400 मिलीग्रॅम राहतं. आणि एका अंड्याची किंमत 10 रुपये आहे. काही लोक 12-15 रुपयांनी विकून राहिले. तर असं आपण करावं. असं तुम्ही फक्त आमच्याकडे- प्रमोट करा. हां, आमच्याकडे एक डिपार्टमेंट आहे फिश प्रोसेसिंग. आपण मी- एकाच मला विद्यापीठात काय- होतो, मला सर्व माहिती कार्ड आहे. आहे तुमचं. हां. मी कॉन्टॅक्ट करेन तुमचे. हां, तर जरूर करा. मला हे शेतकरी बंधूंना या निमित्तानं सांगायचं आहे की असं फीड बनू शकतं आणि ते जर दिलं तर त्याची व्हॅल्यू वाढेल. तुम्ही म्हणाले हे आम्हाला त्या ओमेगाशी काय संबंध आहे, आमच्या माशाला किंमत मिळाली म्हणजे काम झालं. शेतकऱ्याचा तोच हेतू आहे. परंतु हा विचार संस्थेने करायचा आहे आणि हा आम्ही केलेला आहे. आमच्याकडे झारखंड गव्हर्नमेंटची विचारणा झाली की झारखंडमध्ये बरंच फिशवर काम चाललेलं आहे. येस सर. तर पूर्ण गव्हर्नमेंट फिश मिल घेऊ इच्छितं. तुमचं रेग्युलर फिश मिल राहू दे साहेब, ते तुम्ही द्या. ह्याच्यामध्ये फक्त 5% ॲड करायचा आहे. तर हा एक विषय म्हणून मी काढला. याच्या पुढे तुम्ही हा विचार करायचा आहे की आपण व्हॅल्यू ॲडिशन फिशमध्ये असं करू शकतो. ओमेगा 3चा फायदा काय, आजकाल प्रत्येक घरामध्ये कुणाला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, कॅन्सर आहे. आजकाल लहान मुलांचे वजनं वाढत आहेत शहरामध्ये, पर्टिक्युलरली ब्रेस्ट कॅन्सर, युटरस कॅन्सर आहे. ह्याचं मुख्य कारण काय आहे की आपली खानपान पद्धत बदललेली आहे. आणि जे हार्ट डिझीज आहेत, मी तुम्हाला हे आजूबाईच्या बटव्यातलं ज्ञान नाही सांगत, ह्याच्यावर गेले 15 वर्ष आम्ही संशोधन केलेलं आहे की ह्याचा ब्लड प्रेशरवर काय फायदा होतो, हार्टवर काय फायदा होतो, ब्रेनवर काय फायदा होतो. सगळं संशोधन भारतामध्ये आहे. वर्ल्ड बँकेतून आम्ही 31 कोटीचा प्रोजेक्ट मिळाला. आम्ही हा राबवला गेले 15 वर्षामध्ये. आणि आता हे इंडस्ट्रीला डायव्हर्ट करण्यासाठी हे तयार आहे. तेव्हा विदर्भातल्या शेतकऱ्यांनी, विदर्भातल्या संस्थेनी, विदर्भातल्या युनिव्हर्सिटीनी ह्याचा फायदा घ्यावा आणि ह्याचा फायदा शेतकऱ्यांना द्यावा. जवसाचं मूल्यवर्धन, आज असं मी ऐकतो, जवसामध्ये मी काम केलेलं विदर्भामध्ये मला माहिती आहे, पण 40,000 हेक्टरपर्यंत आहे. दिवसेंदिवस जवस लावणं शेतकरी बंद करतायत. 30,000 40,000 हेक्टरवरचं जवस जर आपण मूल्यवर्धन केलं, मी तुम्हाला जबाबदारीनं बोलतो आहे, जबाबदारीनं सांगतो आहे, एका वर्षामध्ये 15,000 कोटीचा टर्नओव्हर होऊ शकतो. म्हणजे एका एकरामध्ये 1 किलो जवसाचे कॅप्सूल बनवलं तर 12,000 रुपये होतात. 1 किलो जवसाचं तेल 12,000 रुपये. विचार करा, एवढं पोटेन्शियल आहे. म्हणून ह्या ह्याच्या निमित्तानं हा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढे विचार करा. ओमेगा 3 फिश बाजारात येऊ शकतो आणि तुम्ही आणला साहेब तर भारतामध्ये ओमेगा 3 पहिल्यांदा येईल. मला असं वाटतं हा मेसेज तुम्हालाही आहे आणि हा मेसेज इनडायरेक्टली मापसूला पण आहे. धन्यवाद साहेब. आपलं नाव सांगू. हां, मी डॉक्टर घोरपडे. हां जवसार आहे. मी जवसावर पूर्णपणे बोलणार आहे. ज्यांना इच्छा असेल तुम्ही बोला. 879 377 1947.
जवसावर तुम्ही, मला असं वाटतं तुम्ही जरूर थांबाल. आणि विदर्भात जवस मुख्य पीक आहे. आपण कापूस संत्रा करतो. किती दिवस कापूस संत्रा उत्तम आहे. जवसाचं पहा या 6 जिल्ह्यामध्ये होऊ शकतं. आणि आम्ही ते काम करून राहिलो ते तुम्हाला मला सांगायचं आहे. सॉरी डॉक्टर साहेब, थोडंसं. थँक्यू. नवीन जो रिसर्च टॉपिक आहे तो तुम्ही दिलेला आहे. नाही बरं डॉक्टर साहेब, मी एक यांना सांगू इच्छितो. डॉक्टर जी बी देशमुखांच्या एका फंक्शनमध्ये तुमचे व्हेटरनरीचे सगळे शास्त्रज्ञ मला भेटले होते. माझे ते मित्रच आहेत. ते म्हणाले मापसूला आपण एक लेक्चर ठेवू तुमचं आणि आपण करू. मला म्हटलं हा मेसेज मला तुमच्या VC मिश्रा साहेबांना द्यायचा आहे. डॉक्टर साहेब, हां डॉक्टर इकडे मला आपल्याला एक हां असं हां सॉरी. मी जेवल्यानंतर बडीशेप खात नाही, एवढं जो जवस खातो रोज, चांगला आहे का? कसं आहे बघा, जवस खाणं फार चांगलं आहे. बडीशेप खात नाही मी रोज. नाही बडीशेप पण खा. नाही परमेश्वरानं- मला चांगलं वाटतंय, सांगतो हा नाही, विषय निघाला सांगतो मी. हां फ्राय आता- केलं असतं खूप चांगलं वाटतं, ते खावंसं वाटतं. मी बोललो तर म्हणतील ना, हा कार्यक्रम माशावर आहे, तुम्ही हायजॅक करून टाकला. विषयांतर झाला ते विषय निघाला सांगितलं, सॉरी. हां. परंतु ज्यांना आपल्याला 10 वर्ष जास्त जगायचं आहे, ज्यांना डॉक्टरकडे जायचं नाही आहे, अशा लोकांनी माझ्या लेक्चरला जरूर थांबावं. जरूर येऊ सर. थँक्यू सर. थँक्यू सर, तुमचं मला उपस्थितांचे धन्यवाद. आणि मी इथे थांबतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. तेलबेकर Please, 2 सरांनी मिनिटं, please, आपल्याला please, please, मत्स्यपालनविषयी खूप छान माहिती दिली आहे सर्व शेतकऱ्यांना. बघतो. तरी मी ॲग्रोव्हिजन तर्फे त्यांचा आभार मानते. आणि श्री गिरीवर सरांना मी विनंती करते की त्यांना मोमेंटन देऊन त्यांचा सत्कार करावा. थँक्यू.